हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा असते सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. तर आता वाजत आज सकाळचे 8:08 आणि कालचा आणि परवाचा 2 दिवसाचा व्हिडिओ दोन्ही एकत्र असणारच. तर परवा दिवशी कालचा व्हिडिओ ना मला व्हिडिओ शूट करायला म्हणजे व्हिडिओ एडिटिंग करायला मला तब्येत बरोबर नव्हती, ते व्हिडिओ एडिटिंग करण्यावरती राहिला. तर 2 दिवसाचा व्हिडिओ एकत्र असताना तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि छान छान कमेंट करा. तर चला सकाळी सकाळी म्हणलं ठेचा वगैरे बनवून घ्यावं आणि एक मेथीची भाजी बनवलेली, चपात्या बनवल्या, तर आज करडीची पण भाजी बनवाय मुला सकाळपासूनच 2-3 भाज्या प्रत्येकांच्या आवडीनिवडीच्या जसं चाललंय. पोरांना न्यायची होती सकाळी सकाळी, अक्षताला माऊल्या डब्याला न्यायची होती मेथीची भाजी, माझ्यासाठी म्हणलं तर ठेचा करडीची भाजी. मी बऱ्याच दिवसातून म्हणलं तर असं मी आज मस्त करडीची भाजी बनवलेली आहे आणि अगदी थोडंसं मीठ आणि थोडंसं लसूण टाकून ना मस्त ठेच्यासाठी तयारी केली. आणि थंडी बघा, एकदा स्वयंपाक पूर्ण झाला की परत एकदा चहा बनवावं लागतं. तर तुमच्यात पण असं होतंय का थंडीमुळे? तर नक्कीच सांगा. या सगळे चहा प्यायला. काय अक्षता बघ, ते पुरी आल्यात किती लांबनं, तर तुझं होत नाही. माऊली तुझं झालं का? माऊलीचं पण आवरले बघा. इथं टिफिन भरून ठेवली, डबा बाटली, आणि आपल्या अक्षूचं पण आवरलेलं आहे, बाटली डबा. अक्षताई वही कसले ग? पैसे ठेवलेत का ह्याच्यात? झालं का? तिच्या मैत्रिणी का नाही एवढ्या लांब नाही येतात का नाही वस्तीवरनं, तिचं काय? ती कुठून आली? किती वर लांब आली? वस्तीवरून आली का नाही? इथनं आली तर अक्षताचा अजिबात ओरकत नाही. ती आहे इथं. तू इथलाच आहे. तुझं आवरलं किती? कॉलर नीट कर इकडे. तुझं आवरलंय की? माऊली बाळाचं का नाही लवकर सकाळी लवकर उठून का नाही लय आवरते लवकर लवकर, है का नाही? सकाळी सकाळी आवरते लवकर. तुझी टिफिन कुठं आहे? इथं आहे. हा, इथं टिफिन बॅग आहे. हे बघा माऊली बाळ कसं तयार झालेलं आहे बघा. दुपारचे 3-3:30 आणि आज ना मी गवतावर नेते एक नाही त्यावर एक पार्सल आलं होतं बघा माऊलीच्या पप्पांनी. ह्याच्यामध्ये काय मागवले काय नाही मला तर माहीत नाही. तर बघू, मी ओपन करणार आहे तुमच्या देखतच आणि तुमच्याबरोबर पण शेअर करणार आहे. तर काय मागवले काय माहीत नाही. तर मग अशी बघा मी घरी आले ना गवतावरनं, तर लगेच पार्सल आलेले हे आपले पिल्ले बघा. माझं जरा थोडं जर आवाज ऐकला ना तर लई ओरडायला चालू करते. आज आपल्या शेळीला थोडंसं गवत पाला वगैरे असं आणलेलं आहे. तर दळण पण आलेलं आहे 1-2. तर सध्या तरी 1 दळण आलेलं आहे. गिरण पण चालू करायचे. चला झाडं वगैरे काढायचे. आणि थंडी म्हणलं तर थंडीचं इतकं भरपूर असं थंडी कडाक्याची थंडी पडलेली. मला थंडीचं एलर्जी, सर्दीचं एलर्जी असल्यामुळं इतका त्रास होते ना, तर काही सांगायलाच नको. काय कशी ओरडतात बघा पिल्लं आपली. बाजार असतो ना सोमवारचं, तर आज बरंच असं वाटाण्याच्या शेंगा वगैरे आणलेले. आणि जास्तीत जास्त मसाले भात आवडतो ना माऊलीला, तरी बघा जास्तच फ्लावर आणलेले माऊलीच्या पप्पांनी आज. आणि लसूण संपलेला, तर लसूण पण आणलेलं आहे. बघूया आपण काय काय आणलं. लसूण आणि टोमॅटो, बोरं, वांगी. आज ह्यावेळेस म्हणलं तर भाजीपाला अजिबात आणलेला नाही. तर आज भाजीपाला खाऊन खाऊन इतका कंटाळा आलेला आहे ना, तर भरपूर कंटाळा आलेला आहे. वांगी, बटाटा, काकडी, टोमॅटो, घेवडा एवढंच आणलेलं आहे. भाजीपाल्याचा भरपूर असा कंटाळा आलेला आहे. आणि सकाळी सकाळी ना मला चहात असं लिंबू लागते प्यायला. गोऱ्या चहात लिंबू प्यायला लागते ना, तर लिंबू पण आणले. आज सकाळी बघा सकाळी ना लिंबू नव्हती, तर माऊलीने आमच्या शेजारच्याकडून 2 लिंबू जाऊन आणलेली. तर सकाळचं अजून अर्धा लिंबू राहिलेले. तर चला आता सगळं फ्रीजमध्ये ठेवायचं निवडून आणि स्वयंपाक करायचा आहे. आणि भरपूर थंडी आहे ना, तर आम्ही सगळेजण ना घरातले सगळेजणच गरम कोमट पाणी पित असतो. मी कोमट पाणी ठेवले. आता मला बनवायची मस्त डाळ कांदा, आणि हे पण ठेवून देऊया आता सगळं माळवं.
आणि संध्याकाळचं बघा माझं स्वयंपाक चाललंय. अगोदर म्हणलं तर भाजी बनवून घेतली. तसं आज बाजार होता ना सोमवार, तर ह्यांनी ओल्या वाटाण्याची शेंगा वगैरे आणलेल्या, तर शेंगा शेंगा सोलून ओल्या वाटाण्याची मस्त पातळ रस्सा बनवला आणि बाजरीची भाकर तर एकदम दोन्ही ना खूप छान लागतं. आणि माऊलीचं बघा असं झालं, तसं झालं, हे काय सांगायचं चालू आहे ना. बराच वेळ असं झालं मम्मी, तसं झालं मम्मी, पोरांनी असं केलं, तसं केलं. थोडंफार ना शाळेतलं असं मला काय नाही काय थोडं का होईना मग माऊलीचं सांगणं असतंय. ह्या पोरांनी असं केलं, त्या पोरांनी तसं केलं, हे असं झालं, ते तसं झालं, काय पण सांगत असते थोडं का होईना. तर तुमची पण मुलं असं सांगतात का? मला तर नक्कीच सांगा. तर आमचं माऊली बघा मला काय ना काय थोडं का असं ना सांगतो पोरांचं. तर असं ऐकायला बघा खूप छान वाटतं. लेकरांचं काय नाही काय असं झालं, तसं झालं. तर जणू काही म्हणजे की शहाण्या माणसासारखे गप्पा मारत असतात, हे असं तसं थोडंसं बोलण्यात ना ऐकायला खूप छान वाटतं. माऊलीचं तर नेहमी असंच असते माझ्यासोबत. आणि माझं चालले आता बोलत माऊलीना गप्पा मारत भाकरी बनवायचं. तर भाजी उपाय टाकलेली मी मग गॅसवरती का. तर माऊलीचे पप्पा पण आज लवकर आलेत ना, तर माझं चाललंय स्वयंपाक. म्हणलं चला आज माऊलीचे पप्पा घरी आले की दळणं माझ्याकडे नसते, हे तर माहीतच आहे. आणि दळणं म्हणलं तर त्यांच्याकडे चहा वगैरे झाला की लगेच गिरणीकडे येतात बघा. जे काही दळणं आलेत ना ते लगेच दळून घेतात. आणि आज जरा जास्त दळणं आली होती आणि थंडी अशी भरपूर सुटलेली आहे. शुभ सकाळ सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर आज सकाळी बघा पोरांना आज 8 ते 12:30 शाळा होती. तर म्हणलं चला आज बऱ्याच दिवसातून ना बरेच दिवस झाले खरं सांगते. तर असं आज माझं पोह्याचं बेत चालू आहे. तर सकाळी बघा नाश्ता वगैरे बनवायचं म्हणलं तर हे बराच उशीर होतो स्वयंपाक करायला. तर मी दररोज म्हणलं तर ह्या नाश्त्याचा वगैरे राडा घालत नाही. आता वाजलेत ना दुपारचे 12 वाजलेत. अक्षता माऊली आज लवकर शाळेत गेलेत. 10 9:30 पावणे 10ला शाळेत गेले, तर 10 ते 12:30 शाळा आहे त्यांची. तर माझी जे काही कामं होती बघा, कपडे भांडे आवरून घेतली, शेळीला वैरण पाणी ते सुद्धा करून घेतलं. आणि आज गवताला म्हणलं तर आज गवताला सुट्टी आणि थोडंसं बाहेर जायचंय. तर स्वयंपाक पण बनवायचा. सकाळी पोरांसाठी नाश्ता बनवलेला आणि माऊलीच्या पप्पांसाठी पण नाश्ता, सगळ्यांसाठी नाश्ता. आणि माझा अवतार म्हणलं तर हे सकाळी दररोज असंच असते. तर चला स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे. सकाळचं आपलं मस्त असं, सकाळचं तर कसं दुपारचं म्हणावं लागेल, असं छान असं ऊन पडलेलं आहे. असं सकाळी संध्याकाळला भरपूर थंडी असती. त्याला चला आता स्वयंपाक बनवायचा आहे मला. शांत शांत वाटते वातावरण. अक्षता माऊली गेले शाळेत, आता येतीलच अर्ध्या पाऊण तासात. तर चला स्वयंपाक बनवायचा आहे. आज बनवायचं आहे मला मस्त भरलं वांगं. तर दुपारच्या जेवणासाठी तर आम्ही 4च वांगी घेतलेली. अक्षता माऊलीला जास्त वांगं आवडत नाही, रस्सा खातात ना. तर इकडं घेतलेलं आहे लसूण, कोथिंबीर, खोबरं, आलं आणि थोडंसं एक अर्धच टोमॅटो. इकडं अर्धा टोमॅटो मी ठेवलेला आहे. आणि इकडं आता माटाची आणि तांदळाची भाजी, दोन्ही मिक्स भाजी आहे. चला शेंगदाणे वगैरे अगोदर भाजून घेतले आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं बारीक करून घेऊया. आज ना थोडंसं अचानकच बघा बाहेर जायचं ठरलं होतं आणि त्यात माझा स्वयंपाक झालेला नव्हता आणि माऊलीच्या पप्पांना अचानक भाडं आलं होतं आणि ते पण घरी येणार होते. तर अक्षता माऊली पण लवकर शाळेत गेली होती ना, तर चला सगळ्यांसाठी स्वयंपाक करावं म्हणलं. तर अक्षता 12:30 पावणे 1ला 12:30ला शाळा सुटणार होती, तर 12:30ला अक्षता आली शाळेतनं. आणि अक्षताचं माझं थोडंसं बोलणं झालं होतं, मम्मी हे असं का, ते तसं का, व्हिडिओ शूट करत होती. तर हे बघा अक्षता आपली व्हिडिओ शूट करते ना, तर तिचं म्हणणं होतं की मम्मी हे असं का करते, ते तसं का करते, भरून वांगं करायचं म्हणलं की, आणि हे देठ का कट करते, अख्खंच देठ करायचं, देठ अख्खंच घ्यायचं, असं चाललं होतं. आणि एका माझ्या मैत्रिणीची बघा रेसिपी मी अक्षताला सांगितली. तर अगोदर फोडणी द्यायचं, नंतरनं वांगी कट करून टाकायचे फोडी वगैरे करून, जसं की अख्खं टाकायचं असेल तर अख्खं आणि फोडी करायचं असेल तर फोडी. तर अगोदर सगळा मसाला पेस्ट वगैरे सगळं तेलात तळून पाणी वगैरे ओतायचं आणि नंतर उकळी आली की आपले हे वांगी कट करून तेलामध्ये सॉरी त्या ह्याच्यामध्ये टाकायचं, उकळत्या पाण्यामध्ये टाकायचं. तर इकडं मी ना शेंगदाणे वगैरे बारीक केले, थोडंसं धना पावडर, हळद आणि जे आपले रोजचे मसाले, काळा तिखट घरगुती, आणि जास्त मसाले वगैरे मी वापरत नाही, काही नाही. जसा मसाला डब्यामध्ये जे असेल तितकेच मसाले वापरते मी. आणि जेवढं साधं सिंपल बनवून ना ते छान लागतं खायला, खरं सांगते खूप छान लागतं. आणि शक्यतो बाजरीची भाकरी असेल ना, तर रसा वगैरे असेल तर बाजरीची भाकरी खायला खूप छान लागतं. वांग्याची भाजी आणि बाजरीची भाकरी
तर इकडं मी ओलं खोबरं, कोथिंबीर ती मगाशी मी दाखवलेलं अगोदर तुम्हाला ते सगळं पेस्ट करून ठेवलेली मिक्सरच्या भांड्यामध्ये. तर चला मी कधी-कधी मी शेंगदाण्याच्या कुटामध्ये बघा कधी-कधी तेलसुद्धा वापरते, तर कधी-कधी वापरत पण नाही. हाय असं मसाला भरून घेते. तर हे सगळं मस्त वांग्यामध्ये ना आपलं भरलं वांगं बनवायचं ना, तर खूप छान होतं असं सगळं मसाला वगैरे भरलं आणि अर्धा टोमॅटो टाकलं होतं ते तळण्यासाठी आणि एवढ्या छान माझ्या भाकरी होत्यात ना बाजरीच्या. एका ताईंनी मला मागच्या वेळेस कमेंट केली होती, तर खूप-खूप मनापासून धन्यवाद ताई. तर खूप छान खरंच सांगते असेच असतात म्हणजे ज्वारीच्या म्हणा, बाजरीच्या म्हणा भाकरी आणि एकदम पातळ असे जाड वगैरे आवडत नाहीत आमच्या घरामध्ये. तर सगळ्यांना बघा पातळच भाकरी खायला आवडते. आणि चला हे आमच्याकडं माठाची भाजी म्हणतात. तर एका ताईचं म्हणणं होतं, की कसली माठाची भाजी आणि काय? तर हे माठाची भाजी पण म्हणतात आणि तांदूळशाची भाजी पण म्हणतात. तर तुमच्याकडं काय म्हणतात ते मला माहीत नाही. तर आमच्याकडं जे म्हणतात ते मी सांगते. तर असं आपलं आजचं दुपारच्या जेवणाचा बेत होता बघा एकदम साधा सिंपल. तर या सगळे तुम्ही पण जेवायला. आता संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि माझं म्हणलं तर दिवाबत्ती वगैरे झाली. आज बाहेर गेलतो ना, तर यायला उशीर झाला 6 वाजल्या. आल्यावर भांडी वगैरे घासायची होती. सगळी पटपट कामं करून घेतली. शेळ्यांचं बघा इतकं राडा झालता ना, सगळं शेळ्यांखाली सगळं गवत वगैरे पसरलेलं आणि ते झाडून वगैरे काढलं, सगळी कामं आवरून घेतली. तर चला आता बनवायचा चहा. इतकी थंडी पडली ना, तर माहीत नाही थंडी कधी जातील कधी नाही. भरपूर थंडी पडलेली. चला आता चहा बनवूया, परत स्वयंपाक बनवायचा अजून.